नागपुर सिटीजन, बेखौफ बेबाक सच्चाई का आईना। न्यूज़ नागपुर सिटीजन से शुजात कुरैशी, कैमरामैन खालिद कुरैशी के साथ हम इस वक्त अभी भंडारा बाज़ार में मौजूद है। भंडारा बाज़ार जो बैल भैंस गाय का बहुत बड़ा बाज़ार है और यहाँ पर व्यापारी द्वारा जब हड़ताल की गई, आज ये चौथा हफ्ता है जिसमें कि कोई भी खरीदी बिक्री नहीं कर रहा है यहाँ पर, जिससे सबसे ज़्यादा नुकसान काश्तकारों का हो रहा है, जो कि वो अपने जानवर यहाँ बेचने ला रहे हैं भाड़ा लगाकर, और यहाँ कोई ख़रीदार नहीं होने की वजह से उनको वापस अपने जानवर लेके जाना पड़ रहा है। इसमें सबसे बड़ा नुकसान तो उनका भाड़ा जो 1500-2000 पास से जा रहा है। और दूसरी बात, उनको जो गरज है अभी काश्तकारी के टाइम पे पैसे की गरज होने की वजह से वो अपने माल यहाँ पर लाकर बेच रहे हैं। आज उनको काश्तकारी को जो पैसे लग रहे हैं उसमें भी बहुत ज़्यादा दिक्कतें जा रही है। ये सारे मसले को देखते हुए अभी जन प्रहार जनशक्ति के हमारे अंकुश वंजारी जी जो है उनकी पूरी टीम के साथ यहाँ मौजूद है और इन्होंने काश्तकारों के मुद्दे को उठाने का संकल्प लिया है और ये काश्तकारों की परेशानी के लिए आगे आए हैं। और हम इनके बारे में बता दें, ये एक ऐसे शख्स है जो हमेशा गरीबों को के मुद्दे उठाते हैं, सच्चाई के मुद्दे उठाते हैं और अनशन पे बैठते हैं, भूख हड़ताल पे बैठते हैं। ऐसे ये सामाजिक कार्यकर्ता है। सर, न्यूज़ नागपुर सिटीजन में आप पर आपकी टीम का स्वागत है। सर, ये जो मामला जो हो रहा है काश्तकारों का, जो दिक्कतें जा रही है, तो इसका क्या सॉल्यूशन निकालेंगे, आप क्या करना चाहेंगे? देखो, अभी किसान के बारे में पूरे देश के लोग उसको कृषि प्रधान देश में किसान राजा है ऐसे बोलते हैं, लेकिन मेरे को अभी 4-5 दिन से जो कंटिन्यू फोन आ रहे थे किसानों के, और आज मैं ये मार्केट में आके देखा तो कुछ किसानों से चर्चा भी किया और चर्चा के बाद में यहाँ पे जो मेरे को जो निष्कर्ष जो निकला उसमें ऐसा ध्यान में आया कि ये जो एक पुलिस और पुलिस के साथ में जो कुछ 92 एक जमा अपन उसको चोर चिपाटी को 92 बोलते, 92 तो वो 92 करने वाले जो लौंडे बोलते उनको गाँव जो खलीपली। किस तरीके से आप मसले को हल करेंगे? गेली 4-5 दिवसापासून भंडारा बैल बाजारातून मला अनेक शेतकऱ्यांची फोन आली। मी आज प्रत्यक्ष या बाजारामध्ये आलो, बाजाराची परिस्थिती बघितल्यानंतर काही शेतकऱ्यांशी चर्चा केली। चर्चा केल्याच्या नंतर जो निष्कर्ष निघाला त्यामध्ये असं की या ठिकाणी शेतकऱ्यांचा जो निकामी झालेला बैल असेल, जो काही निकामी झालेला जनावर असेल, तो 2, 4, 5, 10 हजारात विक्री करायचा आणि आपला उदरनिर्वाह करायचा किंवा त्याच्याऐवजी एखादा दुधाळ जनावर शेतकरी आपल्या घरी घेऊन जायचा। परंतु त्या निकामी जनावरांची या ठिकाणी विक्रीच होत नसल्यामुळे या ठिकाणी जो कोणी व्यापारी वर्ग होता त्यांनी विक्री करणंच, खरेदी करणंच बंद केलेली आहे। त्यामुळे त्या शेतकऱ्याला ज्या गाडीतनं तो माल जनावर या बाजारात आणते, बाजारात आणल्यानंतर तो विकत नाही म्हणून तो आल्यापावली परत नेते, त्याला जो काही गाडी भाडा लागते तो गाडी भाडा सुद्धा शेतकऱ्याच्याच खिशातून जाते। गाडी भाडा त्याला इथं बाजारात जी काही जनावरं आणते वेळेला या ठिकाणी पोलिसांकडून जी काही लूटमार होते, पोलिसांकडून लूटमार होताना त्या ठिकाणी मग ते गोरक्षणवाले असतील, त्या ठिकाणी काही पोलिसांचे पालवलेले जे काही 92 करणारे, जे चोरी चिपाटी करणारे असे काही पोरं असतील जे फक्त बजरंग दलांचं नाव सांगून त्या ठिकाणी हा गोरखधंदा करत आहेत। माझे नरुल हसन सरांना, म्हणजे या जिल्ह्याचे जे पोलीस अधीक्षक आहेत SP साहेब, त्यांचं वारंवार या ठिकाणी कौतुक होतं। नितीन गडकरी साहेबांनी केलं, बावनकुळे साहेबांनी केलं। नरुल हसन साहेबांना मी विनंती करेन की आपले पोलीस कर्मचारी या बैल बाजाराच्या रविवारी दिवशी ज्या ज्या वाटेवर लावलेले असतात ते कोणत्याही प्रकारची चौकशी न करता गाड्यावाल्यांना, त्या शेतकऱ्यांना लूटमार करण्याचा धंदा त्या ठिकाणी सुरू आहे। त्याचप्रमाणे मी या ठिकाणचे जे कोणी बजरंग दलांचे प्रमुख असतील त्यांना सुद्धा विनंती करेन की बजरंग दलाच्या नावाने काही लोक फक्त आम्ही बजरंग दलाचा कार्यकर्ता आहो म्हणून अनेक शेतकऱ्यांच्या गाड्या अडवून त्यांच्याकडून वेगळ्या पद्धतीने पैशाची लूटमार करत आहेत, त्या गाड्याचे ड्रायव्हरला मारहाण करत आहेत आणि ह्या सर्व भीतीपोटी आज गाड्यांचे ड्रायव्हर या बैल बाजारात माल घेऊन यायला तयार नाही आणि आली तरी त्यांच्या मनामध्ये भीती आहे। खऱ्या अर्थानं हा देशातला शेतकरी हा खऱ्या अर्थानं देशाचा राजा आहे आणि त्या देशाच्या राजाला आज असे वाईट दिवस पाहायला, एकीकडे धानाला बोनस मिळत नसताना, दुसरीकडे शेतकऱ्याला कर्जमाफी मिळत नसताना, तिसरी पुन्हा ही समस्या शेतकऱ्याच्या उरावर येऊन बसलेली आहे। म्हणून ह्या सर्व शेतकऱ्यांसोबत मी जिल्हाधिकारी महोदयांना
उद्याला निवेदन देणार आहे, SP महोदयांना निवेदन देणार आहे, त्यांना सांगणार आहे की ही सगळी परिस्थिती आपण दुरुस्त करावी. जर का आपण या 4-5 दिवसात ही परिस्थिती दुरुस्त केली नाही तर येत्या रविवारला या ठिकाणी बैल बाजार भरवण्याऐवजी हा बैल बाजार सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयाच्या कार्यालयामध्ये भंडारा येथे भरवण्यात येईल आणि या ठिकाणचे सगळे बैल जनावर जे काही असतील ते आणि सर्व शेतकरी आम्ही सगळेचे सगळे त्या ठिकाणी जनावरे घेऊन जिल्हाधिकारी महोदयाच्या दालनामध्ये त्या कलेक्टर कार्यालयामध्ये आम्ही जाणार आहोत. एवढा आजच्या प्रसंगी जिल्हाधिकारी महोदयांना आणि SP महोदयांना मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की आपण लवकरात लवकर ही काही जी लूटमारीची व्यवस्था या ठिकाणी निर्माण झालेली आहे ती आपण लवकरात लवकर याच्यावर कारवाई करावी आणि ती थांबवावी. जे पोलीसवाले याच्यात सहभागी असतील त्यांच्यावर सुद्धा या ठिकाणी कारवाई करावी. त्यांचे जे काही गावागावात जी काही पोरं रोडवर पालवलेली आहेत, जे बजरंग दलाचं नाव सांगतात, त्या बजरंग दलाच्या प्रमुखांना सुद्धा मी विनंती करतो की ते खरंच आपले पोरं आहेत का ते सुद्धा व्हेरीफाय करावं आणि ह्या सर्व शेतकऱ्यांना त्याच्यातून सुटका करण्यात यावी एवढी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो. धन्यवाद. बहुत अच्छी बात बोले अंकुश वंजारी जी ने, मतलब पूरी तरीके से पुलिस की भी आंख खोला है उन्होंने और जितनी अच्छी बात, सुलझी हुई बात और एकदम सही बात कहा है. जो घटना यहाँ पर हो रही है उसी के बारे में इन्होंने कहा है ऐसा. और अभी जो इन्होंने चेतावनी दी है खुले शब्दों में बड़े आंदोलन की, वो जो ये कहते हैं वो करके दिखाते हैं. हमने ये देखा है ये इस मामले में कि अंकुश वंजारी जी है, पूरे काश्तकार इनके साथ है और इन्होंने जो कहा है वो करेगा. देखना ये है कि आने वाले संडे के दिन ये आंदोलन में कितने काश्तकार शरीक होते हैं और इनका प्रोटेस्ट पे इनकी जो मांगे हैं वो कब पूरी सुनी जाती है. इसके आगे की न्यूज़ हमारे चैनल के माध्यम से आपको देते रहेंगे. न्यूज़ नागपुर सिटीजन का शुजात कुरैशी, कैमरामैन खालिद कुरैशी के साथ. जय हिंद, जय भारत. इनका मराठी में ऐसा नहीं रहता ना, जब उनको बुलाता था तो आते नहीं थे. वो माइक पे कई बार बोला.